काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांची भेट घेतली आहे। गायकवाड यांच्यावर अक्कलकोट इथं झालेल्या शाईफेक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी भेट घेतली। यावेळी गायकवाड आणि चव्हाण यांच्यात बराच वेळ चर्चा झाली आहे। सत्कार सोहळ्यादरम्यान अचानक वीज गेल्यामुळे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर चांगले संतापलेत। पुणे जिल्ह्यातील इंदापुरातील विश्रामगृहात सुरू असलेल्या सत्कारावेळी अचानक वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे उपस्थित सर्वच थोडेसे गोंधळले। मात्र सत्कार स्वीकारत असताना वीज गेल्याने छगन भुजबळांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संजय गायकवाड यांनी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करार केलाय। करार करून संजय गायकवाडांनी जलील यांना आव्हान दिलं। आझाद मैदानात या, कुणात किती दम आहे असं थेट आव्हान गायकवाड यांनी दिलेलं आहे। दोघांच्या वादामध्ये जात, धर्म आणि कुठलाही तिसरा कार्यकर्ता येणार नसल्याचं गायकवाड यांनी या करारामध्ये लिहिलेलं आहे। संजय गायकवाड यांनी ललकारलं असलं तरी तो विषय माझ्यासाठी संपलाय असं छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय। तर मी त्यांच्यावर बोलणार नाही असं देखील जलील यांनी स्पष्ट केलंय। एक ऑगस्टला कोल्हापुरातील शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होणार आहे। उद्धव ठाकरेंकडून जिल्हा प्रमुख पदावरून असलेली नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। जालन्यात प्रहार संघटनेसह शेतकऱ्यांनी जालना संभाजीनगर महामार्गावर चक्का जाम केलाय। महामार्गावर पत्ते खेळून सरकारसह कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध केलाय। तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची मागणी देखील करण्यात आली आहे। धुळे जिल्ह्यातल्या साखरे इथं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बैलगाडी घेऊन शेवाळी फाटा महामार्गावर चक्का जाम करण्यात आलं। यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे। तर शेतकरी कर्जमाफी आणि अन्य मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत प्रहारचा लढा सुरूच राहील असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। नंदुरबारमध्ये प्रहार संघटनेच्या वतीनं कार्ली फाट्याजवळ रास्ता रोको करण्यात आलाय। विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आहे। महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळात अनेक घोषणा केल्या होत्या, मात्र या घोषणांचा सरकारला विसर पडलाय। त्यामुळे सरकारनं केलेल्या घोषणांची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन केलं। नागपूरच्या गौंडखेरी भागात प्रहार संघटनेच्या वतीनं चक्का जाम करण्यात आला। शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी अंत्यसंस्कारासाठीचा रथ जाळून सरकारचा निषेध नोंदवला। धाराशिवमध्ये प्रहार संघटनेनं चक्का जाम केलेला आहे। सोलापूर धुळे महामार्गावर शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। वर्ध्याच्या कारंजात प्रहारकडनं रास्ता रोको करण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहारानं आंदोलन केलं। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी अमरावती नागपूर महामार्ग रोखून धरला। पुण्याच्या दौंड तालुक्यातील वरवंड इथं प्रहार दिव्यांग क्रांती दौंड ग्रामीणच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। शेतकऱ्यांची कर्जमाफी तसंच शेतमजूर, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या प्रश्नांसाठी देखील रास्ता रोको करण्यात आलाय। त्यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरला होता। भंडारा नागपूर महामार्गावरील खरबी रोड इथं प्रहारच्या वतीनं चक्का जाम करण्यात आला। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यांसाठी प्रहारच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आलाय। मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रहारच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। रत्नागिरीच्या लांजा इथं प्रहार संघटनेनं चक्का जाम आंदोलन केलंय। शेतकऱ्यांसाठी आणि दिव्यांगांसाठी प्रहार संघटना रस्त्यावर उतरली। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। नाशिकच्या आडगाव नाका परिसरात प्रहारानं आंदोलन केलं। शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी मुंबई आग्रा महामार्गावर महामार्ग रोखून धरलेला आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बॅनर घेऊन प्रहारसह अनेक शेतकरी संघटना आंदोलनात सहभागी झाल्या। येवला तालुक्यातील पुरणगाव इथं प्रहार संघटनेनं चक्का जाम आंदोलन केलंय। आंदोलकांनी नाशिक संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक रोखली आहे। यावेळी आंदोलनकर्त्यांनी महामार्गावर पत्ते खेळत कृषी मंत्र्यांच्या फोटोला शाई फासली। परभणीतील वसमत परभणी राज्य महामार्गावरील शासकीय दूध डेअरी परिसरात भव्य रास्ता रोको करण्यात आला।
शेतकरी कर्जमाफी, शेतीमालाला योग्य भाव, दिव्यांगांना 6,000चं मानधन, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करा आणि विधान भवनात रमी खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्या, या मागण्यांसाठी विविध संघटनांनी रास्ता रोको केला. अहिल्यानगरच्या श्रीगोंदा येथील ग्रामदैवत संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी आंदोलन करण्यात आलं. मंदिर जीर्णोद्धार कमिटीनं लाक्षणिक उपोषण करत हे अनोखं आंदोलन केलेलं आहे. शेख मोहम्मद महाराजांचे वंशज अमीन शेख यांनी मंदिराची दर्गा म्हणून वक्फ बोर्डाकडे केलेली नोंदणी रद्द करण्याची मागणी केली. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील कुसगावच्या ग्रामस्थांनी प्रस्तावित स्टोन क्रशर प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला. या कुसगाव ते मंत्रालय मोर्चात 3 गावांचे शेतकरी आणि ग्रामस्थ सहभागी झालेत. गेल्या 8 दिवसांचा प्रवास करत हा मोर्चा आता मावळमध्ये दाखल झालाय. हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली. रायगडच्या पेण तालुक्यातील वडखळ इथल्या JSW कंपनीच्या विस्तारित प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले. यापूर्वीच्या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे या प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. उपकंत्राटदार हर्षल पाटील याच्या आत्महत्येच्या निषेधार्थ सांगलीत शिवसेना ठाकरे पक्षानं आंदोलन केलं. जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर निदर्शनं करत सरकारचा निषेध केलाय. हर्षल पाटीलच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.